हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मिरची वरण बनवते मी. तर मस्त असं मिरची वरण खूप छान लागते. तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप छान आहे वरण आपण बट्ट्यावर खाण्यासाठी किंवा असंच डाळ भात वरण भात खूप छान असं टेस्टी वरण मिरची वरण. तर इथं ना मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. 1-1.5 ग्लास पाणी टाकले आणि डाळ आपली तुरीची डाळ स्वच्छ धुवून शिजायला घातली. हळद आणि तेल पण टाकले आणि त्याच्यानंतर इथं मी फोडणी घालण्यासाठी कढईमध्ये तेल टाकले. 2-2.5 पळा तेल टाकले. तेलामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडू द्यायची चांगली. मिरची ना शिजताना शिजू घातलेली मी कांदा आणि ती मिरची वरण म्हणल्यावर शिजताना शिजू घालायची. आणि मी फिक्की मिरची वापरलेली आहे. इथं एकदम फिक्की होती, जास्त तिखट लागत नाही. तर इथं तेलामध्ये मी लसूण टाकला आहे असा थोडासा सोललेला न ठेचता. आणि त्याच्यानंतर जिरं आणि परत जरासा ठेचलेला पण लसूण टाकला आहे. थोडा अख्खा टाकला आहे असाच पाकळ्या आणि जरासा ठेचून टाकायचा. खूप छान लागतो अख्खा लसूण तसा. अर्धा टोमॅटो, फोडणीत पण टोमॅटो घालायचा आणि आपण शिजताना पण घातलेला आहे. मी शिजताना 1 टोमॅटो घातलेला आणि फोडणीमध्ये अर्धाच घातलेला आहे. थोडंसं खोबरं, थोडेसे शेंगदाणे तुमच्या चॉईसनुसार. शेंगदाणे खोबरं तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नका टाका. मला आवडते त्याच्यामुळं छान लागते. कढीपत्ता टाकायचा. फोडणी छान चांगली खरपूस अशी मस्त शिजू द्यायची, भाजून घ्यायची. आणि फोडणीसाठी मी मसाले वापरले माझे घरगुती. कांदा लसूण मसाला आणि डाळ तडका मसाला आणि लाल तिखट. हे चांगलं 2 मिनिटं परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत 2 मिनिटं परतून घ्यायचं. आणि जे आपण डाळ शिजवलेली होती ना 2-2.5-3 शिट्ट्यांनी, ती डाळ याच्यामध्ये टाकून द्यायची. बघा किती मस्त असं वास तर बघा किती खूप छान येऊ लागला आहे. तुम्ही हिंग पण वापरू शकतात, पण मी इथं हिंग वापरत नाही. हे बघा मस्त असं. याची कन्सिस्टन्सी बी तुम्ही तुमच्या याच्यानुसार आवडीनुसार करू शकता. पातळ घट्ट तुम्हाला कसं हवं आहे ते. आणि 1-2 उकळी येऊ द्यायची आणि स्लो गॅसवर शिजू द्यायचं. मस्त अशी तरी येते. खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि मस्त बट्ट्यासोबत किंवा असंच वरण भात मिरची वरण तयार आहे आपलं.